2-3 मिळून की 4-5 असे नामांकित असे जॉकी आहेत ते सुरुवातीपासून बसतात आणि फायनल पर्यंत पण येतात. म्हणजे तीच त्या जोमाने गाडी हाकलण्यासाठी त्यांचा जो स्टॅमिना म्हणेल की एक जो जोश आहे तो सुरुवातीला पण सेम आणि शेवटसाठी पण प्रणितचं काय, प्रणित पण खरंच खूप सुंदर गाडी हाकलतो असे आणि शांत, कोणावर चिडणार नाही, रागवणार काहीच नाही. अशी ही पण दोघं जण, कोणाला काय बोलणार नाही. कोणाची गाडी बाजूला लागली तरी पण त्यांना काय बोलणार नाही, तू जातोस का मी जातोस. म्हणजे आता ते थोडस वेगळी कंडिशन आहे की आता कोण थांबायला कबूल नाही. पहिली लोक थांबायची, तू फिरतोस का मी फिरतो, पण आता कोण नाही. आता मी टाकतो मुद्दामून, तुला सांगतील थांबतो आणि मुद्दामून टाकणार, असं करणार. बरोबर. पण ही जी ठराविक ड्रायव्हर आहेत ना, ती खरंच शांत, संयमी, शांतपणे शांत, संयमी आणि व्यवस्थित सगळं स्वतः पण सेव्ह करतील, दुसऱ्या पण सेव्ह करतील ते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज सराई देवघर मातीबंदर येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. सुधीर दादा चेरकर यांनी भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. आणि मी म्हणेल की आजच्या शर्यतीसाठी बक्षिसांचा एक वर्षावत झालेला होता. एक आपण जे म्हणतो ना, जेवढे पण हौशी बैलगाडी वाहन आहेत त्यांची एक इच्छा असते की काहीतरी अशी मोठी शर्यत व्हायला पाहिजे. तसं आयोजन दमदार आमदार आपल्या त्यांच्या सहाय्याने, त्यांची म्हणजे संपूर्ण जेवढे पण आपले त्यांचे सहकारी आहेत त्यांनी मिळून मिसळून एक अशी भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये 2 नंबरचे मानकरी फायनल मध्ये आपण झालात. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला. आपण म्हणतो ना, एक मेहनतीचं यश आज प्रत्यक्षात आपल्याला मिळालेलं आहे. गाडीचं नाव काय आपलं? ऋषभ पाटील, धवर. दोन्ही बैलांची नावं? हा सोन्या आणि तो हौशा. सोन्या आणि हौशा. मी यासाठी विचारलं की आज पहिल्यांदाच मी तुमची मुलाखत घेतो यासाठी. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला. तर काय केलेलं होतं आजच्या शर्यतीसाठी? मेहनत मिळेल मी नियोजन काय ठरवून आज गाडी आणलेली इथे? मेहनत म्हणजे अशी नेहमीप्रमाणेच आम्ही आलो होतो. आणि जास्त मेहनत ती प्रितेशची असते. तो म्हणजे भरपूर त्यांच्याकडनं काय काय करून घेत असतो. बैलांकडे वॉर्मअप करतो स्वतः, तो सगळं हे करत असतो. तो सुशील एक आहे त्याचा पार्टनर. ती दोघं जण आम्ही जेवढं करत नाही तेवढं त्यांच्या डबल ती करतात. अच्छा, सुशील आणि प्रितेश आणि चिनू म्हणजे माझा बारका भाऊ. तो ही तिघ जण, ते मला तर वेळ नसतं मिळत, पण ती तिघ जण फुल बैलांकडनं म्हणजे जे जेवढं करता येईल तेवढं करून घेतात. तेवढं करून आणि ते आज बैलांनी साध्य करून दाखवलं. अर्थात आजच्या शर्यतीसाठी टायमिंग दिलेलं होतं. हा, आम्ही टायमिंगला आलो होतो. त्याच्या आधी आम्ही 7-8 मध्ये टायमिंगला द्यायला गेलो होतो. 7-8 मध्ये टायमिंग आम्ही दिला, तेव्हा 7-8ला. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे आणले, इकडे दिला. 7-8ला दिला तेव्हा 7-8ला तेव्हा ते आम्ही सेमीफायनलला बसलो. सेमीफायनलला बसला आणि तेव्हा फायनलला बसले. ही शर्यत मी सांगेल की एक चर्चेत राहिलेली शर्यत होती. सुधीर दादा चेरकर यांनी आयोजन केलेलं होतं. एक 50,000चं मानाचं बक्षीस होतं फायनलच्या 1 नंबरसाठी. अशी आणि बाकी पण जे खालची गट होती त्यांना पण एक आपण म्हणतो ना, एक भरघोस आपलं एक बक्षीस असतं ते होतं. अशा शर्यतीमध्ये तुम्ही 2 नंबरचे मानकरी तुम्ही झालात. तर काय आहे म्हणजे आजचा आनंद मी विचार? आज आनंद खरं फायनलचं स्वप्न होतं ते आज या बैलाने पूर्ण केलं. ह्या आधी यांनी पण फायनल मारलेली आहे, पण त्यावेळी बेलीमध्ये मारली होती. त्यावेळी गाड्या अर्ध्या सुटल्या होत्या, अर्ध्या राहिल्या होत्या, पण ते फायनलला अर्थ नव्हता. म्हणजे आज सर्व टॉपचे बैल असून आज धावला. नियोजनच तसं होतं. नियोजन पण मस्त होतं, चांगला होता. सुंदर असं नियोजन केलं. त्या नियोजनाच्या याच्यात तुम्ही गुलालाचे मानकरी झालात. खरंच खूप सुंदर. गाडी कोणी हाकललेली होती? गाडी आज प्रितेश आणि पिंट्या होता. या दोघांची साथ म्हणजे कशी होती आजच्या गाडी? तर काय भरपूर, पिंट्या तर भरपूर गाड्यांवर बसला होता, प्रितेश पण भरपूर गाड्यांवर बसतो. ते एवढा त्यांचं शेवटपर्यंत स्टॅमिना राहतो, एवढा हे विशेष महत्व आहे त्यांचं. बरोबर, कारण की सुरुवातीपासून गाड्या हाकलतात आणि मग फायनल साठी तो स्टॅमिना प्रणितदा. मी जेव्हा प्रणितदाशी जेव्हा त्यांचं बोलणं केलेलं होतं तेव्हा पण एक म्हणालेलं होतं की हे जे पण 2-3 मिळून की 4-5 असे नामांकित असे जॉकी आहेत ते सुरुवातीपासून बसतात आणि फायनल पर्यंत पण येतात. म्हणजे तीच त्या जोमाने गाडी हाकलण्यासाठी त्यांचा जो स्टॅमिना म्हणेल की एक जो जोश आहे तो सुरुवातीला पण सेम आणि शेवटसाठी पण. प्रणितचं काय, प्रणित पण खरंच खूप सुंदर गाडी हाकलतो असे आणि शांत, कोणावर चिडणार नाही, रागवणार काहीच नाही. अशी ही पण दोघं जण, कोणाला काय बोलणार नाही. कोणाची गाडी बाजूला लागली तरी पण त्यांना काय बोलणार नाही, तू जातोस का मी जातोस. म्हणजे आता ते थोडस वेगळी कंडिशन आहे की आता कोण थांबायला कबूल नाही. पहिली लोक थांबायची, तू फिरतोस का मी फिरतो, पण आता कोण नाही. आता मी टाकतो मुद्दामून, तुला सांगतील थांबतो आणि मुद्दामून टाकणार, असं करणार. पण ही जी ठराविक ड्रायव्हर आहेत ना, ती खरंच शांत, संयमी, शांतपणे शांत, संयमी आणि व्यवस्थित सगळं
स्वतः पण सेव्ह करतील आणि दुसऱ्याला पण सेव्ह करतील ते. सेफ करतील ना. खरंच खूप सुंदर असं सुंदर त्यांनी कामगिरी केलेली आहे. सारथी असणं खूप गरजेचं आहे. चांगला सारथी असं सोबत असेल तर आणखीनच तुला सपोर्ट असो पुढच्याला पण आणि पाठच्याला. पुढे कसं असणार आहे गाडीचा? आज त्याने गाडीने 1-2 नंबरचं आता आमचं जिथे इथे टायमिंग दिला तिथे आम्ही फायनल हाकलणार, नाहीतर म्हणजे 7-8 टायमिंग जर नाही दिला तर आम्ही खाली हाकलणार सेमी खाली फायनल. जिथे टायमिंग बसला तिथे आम्ही फायनल हाकलणार. तिथे फायनल तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला. मी शुभेच्छा देतो तुम्हाला की आता जेवढ्या पण शर्यती आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये त्यामध्ये आपण गुलालाचे मानकरी व्हालच. तू काय सांगशील दादा आजच्या आनंदात? फायनलचं स्वप्न म्हणजे जर लगातार 3 वर्ष झाली आम्ही फायनल मिळवतोय, पण आम्हाला नंबर मिळत नव्हता. हा. म्हणजे ती मला खंत होती अशी की आम्हाला नंबर पाहिजे. जे नंबर म्हणजे फक्त गुलाब मिळाला तरी चालेल. आणि आता हे स्वप्न म्हणजे 3 वर्ष स्वप्न पूर्ण झाले. अच्छा. फायनल स्वप्न पूर्ण झाले तर आज जाम म्हणजे 3 वर्षानंतरच फायनलचा गुलाल लागलेला. हा. बापू कुसा म्हणून ती लगातार हा म्हणजे सेमी अंतराणी यायची सेमी सेमी. कोसा आणि बापूस होती. हा, हा, हा. पण आता कोसा आम्हाला विकास आम्ही घरी ठेवला, आता बंद केला, तर दुसऱ्या गाड्यातला बैल आम्ही देऊन टाकला आणि तो अजून घरी आहे तो. आणि त्यानंतर ह्याला कमी यायला लागला, तो मग त्याला बंद केला आणि घरी ठेवला आणि तो हे केला, तो बैल असं आणि चालू केलं. आणि त्याला जमलं नाही तर ह्या दोन्ही जोडीने करून दाखवले. दोन्ही त्याला आम्ही वरती हाकलली होती फायनलला, हा, हा. पण काही ती नाही नंबरला बसली. सेमीत लगा अंतराने मारायची ती, पण नंतर ती नाही हे केलं. एक संपूर्ण मी म्हणेल की मेहनत तुम्ही घेता. काय म्हणशील आज मेहनतीचं यश तुझं भेटलेलं हो आहे? 100% एवढी मेहनत करतो त्याचं फल आज मला भेटलं, मला बरं वाटलं. हा. खूप आनंद झाला आज. खूप आनंद झाला. मेहनतीचं यश 100% भेटलं आज. भेटलेलं आहे. तर काय सांगशील यापुढे तू गाडीला म्हणजे काय सहकार्य असेल, कारण की एक भावनिक नातं झालेलं असं तुझं या गाडीसोबत बैलांसोबत मी म्हणेल, तर काय सांगशील पुढे काय आहे गाडीचं आता? बैलगाडी जिथे हाकलं तिथे गुलाल राहावं ही इच्छा आमची आहे. बैलांना गुलाल भेटत एवढी आमची इच्छा आहे. बैलांनी फक्त गुलाल द्यावं एवढीच इच्छा आहे, एवढीच इच्छा आहे. बाकी काय. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला. मी शुभेच्छा देतो. प्रमाणे केतन आपण कायम गाडीवर जेव्हा बाबू कोसा होता ना, तेव्हा ती ही प्रितेश आणि पिंट्या कधी केतन हे 3 जण गाडीवर बसायचे आणि अंतरामध्ये सेमी मारायचे. अंतरामध्ये सेमी मारायचं. केतन काय सांगशील, जी गाडी तू अगोदर केतन हाकलायचास आणि ती गाडी आज फायनल मध्ये 2 नंबरची मानकरी झाली. एक सुंदर असा निकाल तिने दिलेला आहे. आणि आता आपले बैल जे चांगल्या रेंजला धावायला लागला. हा. 2 वेळा जरा प्रॉब्लेम झालता असं तसं. आता गेल्याला पण 7-8 मारली, परत लगेच बुधवारी इतर टायमिंगला आणली, परत आज धावली. बैला रेकॉर्ड केला. बैलांनी 3 वेळेला फायनलचं टायमिंग दिलं. रेसलला पण 7-8 इथं पण, आणि आता फायनल मारला दुसरा. आज पण दिलेलं आहे सुंदर. एक टशन आपण म्हणतो ना, तशी आजची फायनल होती. हा. आणि त्या फायनल मध्ये गुलाल घेणं यावरून दिसून येतं की बैलांमध्ये खरोखर दमखम आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये मी शुभेच्छा देतो की बैल खूप जास्त नाव करतील आपलं, यासाठी मी शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. एक फायनलचं जे दुसरं बक्षीस होतं त्याची मानकरी तुम्ही झालात आणि खूप सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश वेल, बाय.